मुझे किट्टी इसलिए ज्वाइन करनी थी क्योंकि मुझे फ्री का खाना खाना था। ना झूठ म्हटलं काहीतरी वेगळं, आता 3-4 वर्ष होतील, काहीतरी वेगळं झालं पाहिजे. तर ही बघा, ही अशी गडबड झालेली आहे आज. अवनचं एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला बघा पटलं तर. आय नो पाऊस परत लवकर तुमच्याशी मेकअपचे व्हिडिओ शेअर करते. मलाच माझा मेकअप आवडायला लागला. गडबडी बाई. हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आत्ता 10 मिनटं झाले, जरा पाऊस थांबलाय आणि थोडं ऊन पण दिसायला लागलं. इतकं बरं वाटतंय ना. पण हेच जर 10 मिनटं आधी झालं असतं, म्हणजे माझ्या आंघोळीच्या आधी झालं असतं, तर मी बाल्कनी क्लीन करून घेतली असती. पण धो पाऊस चालू होता, त्यामुळे बाल्कनी जशी अस्ताव्यस्त आहे तशीच आहे. आत्ता मी काही करणार नाही, कारण आंघोळ झाली आहे आणि एका साईडला थोडी खूप माती आहे, थोडी काय खूप माती आहे. त्यामुळे पाऊस चालू असतानाही ते करू शकत नाही आणि आता आंघोळीनंतर मला काही करायची इच्छा नाही. बरं, आज माझी किट्टी आहे, म्हणजे माझ्या घरी किट्टी आहे आणि सकाळी सकाळी मोठी अशी गडबड झालेली आहे, जी की एवढ्या वर्षात झाली नाही. एवढी प्रॅक्टिस असूनही पण थोडी तयारी आधीच करून ठेवायची होती आणि अशी गडबड झाली. पण चला, बाकीची ही बरीचशी तयारी करायची आहे. आता सगळ्यात आधी तर नाश्ता करून घेते, पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर हळूहळू थोडी थोडी तयारी करेल. तशी कालच मी बऱ्यापैकी प्रिपरेशन करून ठेवलेली आहे. सो आज अशी खूप घाई गडबड नाही होणार आहे. आता किट्टी तर संध्याकाळी आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी बऱ्यापैकी गेम्स शोधून ठेवलेले आहेत, काही रील्स करायचे आहेत आणि खूप सारी मजा मस्ती करायची आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्याच्या घरची पण किट्टी असते ना, त्याच्या मनात हेच असतं की आपल्या घरची किट्टी छान झाली पाहिजे, सगळ्यांनी एन्जॉय केलं पाहिजे, फूड एन्जॉय केलं पाहिजे आणि मस्त मजा केली पाहिजे. सो मलाही तसंच वाटतंय. सो जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल आत्तापासूनच आणि संध्याकाळचं पण. सो स्टे ट्यून. चला, तर ही बघा, ही अशी गडबड झालेली आहे आज. अवनचं टेम्परेचर माझ्याकडून सेट करायचं राहून गेलं. 230 की 240 होतं. वरून पण केक जळलाय. खालची लेअर मी काढलेली आहे, खालची लेअरही जळली होती. अशी हे बघा, हे असा टाईपचं झालंय आणि आत्ता मला समजत नाही. आणि यावेळी मी केक जरा वेगळ्या पद्धतीने बनवला होता, म्हणजे चॉकलेट प्लस प्लम केकचं थोडंसं प्रीमिक्स होतं, ते मिक्स केलं होतं. आतमधला भाग चांगला लागतोय, तर मी आता बघते हे ट्राय करून वरची लेअर पण काढण्याचा आणि आतमधलं काही ठेवण्याचा. नाही तर मग दुसरा केक बनवावं लागेल. पण आता माझ्याकडे ना दूध आहे ना मिल्कमेड आहे. नाश्ता झालाय, स्वयंपाक थोड्या वेळाने बनवते. पण एक पूर्वतयारी म्हणून ना मी राईस बनवून ठेवलेला आहे, कारण संध्याकाळी माझा आज चायनीजचा बेत आहे. तर 2-3 पदार्थ मला बनवायचे. फक्त राईस यासाठी बनवून ठेवला, व्हाईट राईस, की संध्याकाळी खूप अशी घाई होणार नाही आणि वेळेवर बनवून ठेवला ना तर तो चांगला पण बनतो, म्हणजे चिकट होत नाही, जरा मोकळा राहतो आणि छान बनतो. म्हटलं भांडी पण होऊन जाईल एकत्रच. मावशी अजून यायच्या आहेत, तर आता खूप असं काही बनवण्यासारखं तर नाही आहे आधीपासूनच. बाकी कांद्याची पात वगैरे मला थोडी निवडून ठेवायची आहे, लसूण वगैरे सोललेला आहे, बाकी सगळं रेडी आहे. बाकीचं सगळं संध्याकाळी 4 वाजतापासून चालू केलं, 4-5 वाजतापासून, तर होऊन जाईल 1-1.5 तासात. आत्ता म्हटलं थोडंसं त्या रूमची मला बेडशीट लावायची आहे, प्लस थोडी जी वरवरची कामं आहेत ती करून घेते. गिफ्ट रॅप करून ठेवायचे आहे, ते पण करून ठेवते. काल रात्री काही झाले नाही. असा आधीच राईस करून ठेवला तर तो खूप मोकळा बनतो. आणि केकचे पण मी पीसेस काढून ठेवलेले आहे. आतमधला पोर्शन मस्त लागत होता. सो म्हटलं चला, दुसरा काही करायला आपल्याकडे मटेरियल नाही आहे. आता पुण्यातली परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे, पावसाचं काय वातावरण आहे, रेड अलर्ट आहे. सो प्लीज घराबाहेर पडत असाल तर काळजी घ्या, केअरफुली घराबाहेर पडा. आणि खरंच वाईट वाटतं, म्हणजे जे खरंच काम करतात ना. आता मला 4 दिवसापासून एक कॉस्मेटिक प्रॉडक्ट ऑर्डर करायचं होतं, पण आज उद्या करत करत फायनली आज मी ते ऑर्डर केलं आहे. कारण आज जरा कमी पाऊस आहे, जरा चालू बंद होतो आहे. आणि मिंत्रा नाऊचं ते प्रॉडक्ट होतं, 90 मिनिट्समध्ये माझ्यापर्यंत ते पोहोचून जाईल. पण मला असं वाटलं की भर पावसात कसा तो डिलिव्हरीवाला येईल, आणि मला त्याची गरज नव्हती म्हणून मी नाही केलं. पण खरंच जसं आपण घरात बसून छान काहीतरी चमचमीत बनवतोय, पावसाचा आनंद घेतोय, बरेच जण बाहेर फिरायला जात आहेत, बऱ्याच जणांना हा पाऊस आवडतो. पण कितीतरी जण असे आहेत ज्यांना नाही आवडत हा खरंच पाऊस. खूप स्ट्रेस येतो त्यांना, त्यांच्या घरात पाणी शिरलेलं असतं, त्यांची दिवसाची कमाई बंद झालेली असते. पक्षी येऊन बसलाय, पक्ष्यांची काय अवस्था होत असेल खरंच. मला तर वाटतं की त्यांची घरटी कशी राहत असतील झाडांवर. सो हे सगळे विचार माझ्या डोक्यात चालू होते आणि म्हणूनच त्यांना नाही आवडत पाऊस. डिलिव्हरी बॉईज भर पावसात त्यांचं काम करत असतात. आपण नाही का घरी बसल्या असं काहीतरी ऑर्डर करतो आणि ते आपल्यापर्यंत पटकन पोहोचतं. आणखी एक कालचा इन्सिडेंट शेअर करते. काल मी रियांशला ट्युशनला सोडलं आणि भाजी घेण्यासाठी बाहेर गेले.
तर मला ना अर्धा किलोच गाजर घ्यायचे होते, कारण एवढी गरज नव्हती आणि थोडे महाग पण वाटले खरं सांगायचं तर मी अर्धा किलो घेणार होते. पण त्या ताई इतक्या रिक्वेस्ट करायला लागल्या मला की ताई प्लीज 1 किलो घ्या, कालपासून काहीच माल गेला नाही आहे, काहीच कमाई झाली नाही आहे, आणखी काय पाहिजे असेल तर घ्या, 5 रुपये 10 रुपये कमी द्या. आणि मलाच नाही, बाकीचे पण, पाऊस थांबला होता तर बरेच जण आले भाजी घ्यायला. तर बऱ्याच जणांना त्या रिक्वेस्ट करत होत्या. एक मिनटं, रियांश आल्या आणि मी ना त्यांच्याजवळून 3-4 भाज्या घेतल्या. अर्धा किलो घ्यायच्या होत्या, त्या 1 किलो घेतल्या. सो माझी ना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, बघा पटलं तर. आय नो पाऊस पडतोय, आपल्याला बाहेर जाण्याचा कंटाळा येतो, म्हणून आपण घरीच भाजी वगैरे जे काय हवंय ते ऑनलाईन ऑर्डर करतो. पण जर पाऊस कमी झाला किंवा थांबला ना, तर थोडं घराबाहेर पडा आणि हे जे रोड साईड भाजीवाले बसलेले असतात ना, त्यांच्याजवळून भाजी घ्या, कारण खरंच त्यांची दिवसाची कमाई होत नाही आहे. भाजीचे जे ढीग होते ना, जसेच्या तसे होते. आणि मला खरंच तेव्हा कीव आली, म्हणजे खरंच तेव्हा वाटलं की काय परिस्थिती असते लोकांची पावसामुळे, त्यांचं कमाई होत नाही आहे, त्यांच्या घरात काय माहिती काय शिजतंय, काय बनतंय. सो प्लीज छोटीशी गोष्ट करा, ऑनलाईन ऑर्डर करू शकतो आपण, पण असं आपल्याकडून एक मदत समजा हवं तर. तू इथे वाटी करशील, मी आणि तनिष्क इथे बसून त्या रूममध्ये बसायचं. ठीक आहे, त्या रूम मध्ये बसून चल तर जरा आपण दोघं मिळून बेडशीट टाकू. चल. ते ट्रँगल असतात ना, ते मला फ्राय करायचे होते, पण ते काही मिळालेच नाही. मग जे होतं ते मी फ्राय करून घेतलं, जरा पाहिजे असं कुडूम कुडूम काहीतरी खायला. त्यानंतर कांद्याची पात इतकी खराब होती, पाण्याने पूर्ण भिजली होती आणि ती आणखीनच खराब झाली. पण काय करणार, त्या मावशीने इतकी रिक्वेस्ट केली की म्हटलं जाऊ दे, माझ्या कामापुरती निघाली म्हणजे. मस्त असे गिफ्ट रॅप पण करून ठेवले. आणि नेहमी ना ते चॉकलेट ते काही आपण खात नाही, तसेच घरी आणतो. म्हटलं काहीतरी वेगळं, आता 3-4 वर्ष होतील, काहीतरी वेगळं झालं पाहिजे, म्हणून छान असे माझ्याकडे कॉफी मग्स होते, तर मी रॅप करून ठेवले. आणि हे ग्लास कंटेनर आहे. मला माहीत नाही 2-3 गेम्स किंवा मग रील्स एवढं सगळं होणार का, पण ॲटलिस्ट हे 2 गिफ्ट तरी गेलेच पाहिजे. असे 2 गेम्स तरी खेळणारच, बाकीच्या रील्स आणि थोडं फन वगैरे आहे. सो बघूया आता सगळं जे काही मी अरेंज, म्हणजे जे काही असं आहे जे डायनिंगवर आणून ठेवता येतं गेम्स रिलेटेड किंवा काय, ते सगळं मी इथे आणून ठेवते, म्हणजे वेळेवर माझी गडबड होणार नाही. आणि कसं वाटते हे गिफ्ट, म्हणजे काहीतरी नवीन चॉकलेटपेक्षा. 4:30 वाजून गेलेत. रियांशला ट्युशनला सोडलं आणि त्यानंतर आता मी सगळी तयारी करायला घेते. सगळ्यात आधी मी नूडल्स बॉईल करायला टाकले आणि सगळ्या व्हेजिटेबल्स मी कट करून ठेवल्या. वेळेवर करते म्हटलं ना तर खूप जास्त वेळ लागतो. आता हा आहे शेजवान राईस. सगळ्यात आधी तर मी तेल टाकलं, त्यानंतर कांदा टाकला आणि हे सगळे व्हेजिटेबल्स आहे, त्यामध्ये पत्तागोबी, गाजर, फरसबी आणि आणखी काय शिमला मिरची आहे. आणि हा राईस, यामध्ये ना मी थोडासा कलर मिक्स केला आहे, जो की मी केकसाठी वापरते, ऑरेंज कलरचा. आपण बाहेरून पण आणतो तर बघा त्यामध्ये असे ऑरेंज दाणे दिसतात, तर त्यांनी पण कलरच मिक्स केलेला असतो. भाज्या शिजवून झाल्या थोड्या की त्यामध्ये असा राईस घालायचा, थोडा थोडा मसाला घालायचा. हा जो शेजवान राईस मसाला मिळतो ना, 10 रुपयाचं पॅकेट मिळतं, पण काय बनतो. तुम्ही अजूनपर्यंत बनवला नसेल ना, तर जसं मी सांगते तसं एकदा बनवून पहा, तुम्ही टेस्ट कराल ना तर तुम्ही त्याचे फॅन होऊन जाईल. थोडा थोडा भात आणि थोडा मसाला मी ॲड करत गेले आणि फायनली सगळ्यात शेवटी थोडी शेजवान चटणी मिक्स केली, कारण तिखट बनू नये, कारण तिखट ना बऱ्याच जणी नाही खात, मग तो शिल्लक राहून जातो. आणि यावेळी ना मी जरा बघूनच केला, म्हणजे खूप असं शिल्लक राहायला नको म्हणून. मस्तपैकी शेजवान राईस तयार आहे आणि इथे लाईट गेलेली आहे. मी इथे चायनीज बनवते, तुम्हाला माहिती आहे चायनीजचा किती ठसका येतो. चिमणी मला चालू पाहिजे होती आणि बरोबर वेळेवर लाईट गेली. हे असं का होतं माहिती नाही, ऐन वेळेवर लाईट गेली. आता नशीब चांगलं समजू की नाही तेच कळत नाही आहे, कारण काय झालं, गोबी किसायला उशीर लागत होता, म्हणून मी पटकन ते मिक्सरमध्ये फिरवली. म्हटलं गाजर थोडं नंतर करते, तोपर्यंत चहा आणि बाकीच्या ग्रेव्हीचं थोडंसं काम करून घेते. आता माझं गाजर किसायचं राहिलेलं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये लावायचं राहिलं होतं, बारीक करायचं, कारण ना हाताने करायला खूप जास्त वेळ लागतो. आणि म्हटलं जरा पटकन होईल, मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर. आणि बरोबर लाईट गेली. आता एवढा पाऊस आहे 4-5 दिवसापासून, तेव्हा कधीच लाईट गेली नव्हती. आज मंगळवार, आजही लाईट जात नसते, पण काय माहिती का कशी लाईट गेली. सो चला, जे होईल ते करायचं आहे. गाजर आता शेवटी हाताने किसावं लागेल. चहा घेते, तोपर्यंत लाईट आली तर ठीक, नाही तर मग तसंही करायचंच आहे. आय होप 6:30 पर्यंत तरी लाईट आली पाहिजे. आणखी एक छोटीशी टिप्स, जर नूडल्स जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर आधीच त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, शेजवान चटणी आणि मीठ घालून असं मिक्स करायचं. आणि ज्या व्हेजिटेबल्स आपण फ्राय केल्या आहेत त्यामध्ये आणखी हेच परत मसाले घालायचे, म्हणजे छान असं मिक्स होते आणि तुटत पण. तर माझं सगळं करून झालेलं आहे, तयार पण झाली आहे, म्हणजे मेकअप झालाय, फक्त आता ड्रेस वेअर करायचा राहिलाय. दिवाबत्ती केली, सगळं बनवून तयार आहे. फक्त
मंचुरियन ग्रेव्हीमध्ये टाकायचे, म्हणजे ते बॉल्स त्यामध्ये टाकायचे बाकी आहेत. आणि माझा विचार होता मस्त पाऊस पडतोय तर भजी बनवायची. आता सगळ्यांना विचारलं तर सगळेजण नाहीच म्हणतात, पण काय होतं ॲक्च्युली आल्यानंतर ना थोडी भूक लागलेली असते. चहा आणि भजी माझा बनवायचा प्लॅन आहे, बघूया काय होतं. तर भजी आता मी सगळं ड्रेस वगैरे विअर केल्यानंतर भजीची थोडीशी तयारी करते. सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते की मी काय काय बनवलं आहे. शेजवान राईस रियांशनी थोडासा खाल्ला पण यातला, कारण त्याला खूप जास्त आवडतो. मंचुरियन पण एक एक बॉल संपवू नको रियांश. मंचुरियन, आवडते यार मला. नूडल आणि ही मंचुरियनची ग्रेव्ही यावेळी ना मी रेडीमेड पॅकेट आणलं होतं, त्यातूनच बनवली, कारण वेळेवर खूप जास्त घाई झाली असती. सो अशी माझी 4 आयटम्स बाकी आहे. आणि भजीची थोडीशी तयारी करायची आहे. हे बघा कांदा वगैरे सगळं तयार आहे, पटकन 5 मिनिटात भजी तयार होतात, म्हणजे तयारी करणं होते. बाकी सगळ्याजणी आल्यानंतर मग हवं तर गरमागरम मला करता येईल, बरोबर. आणि मेकअप छान दिसतो यार. मला वाटतं की तुमच्याशी ना मेकअपचे व्हिडिओज मी शेअर करायला पाहिजेत. तू याच्यामधून घेतलं तुम्ही सांगा मला. नाही रे, यातलं काहीच याच्यामध्ये फकडी आहे सगळी, म्हणजे ओ चार- माय चार. गॉड, खराब झालंय ते, खराब झालं. चार. मी झालंच ना तर लवकरात लवकर तुमच्याशी मेकअपचे व्हिडिओ शेअर करते. मलाच माझा मेकअप आवडायला लागलाय, छान दिसतोय. तयार झाल्यानंतर आणखी छान दिसेल. तयार म्हणजे केस वगैरे तर काही मी मोकळे सोडणार नाहीये, कारण मला इथे जेवणाचं बघावं लागेल नंतर. कशी दिसते शोना मी? चांगली दिसते. तर अशी छानपैकी मी तयार झाली. आता हेअरस्टाईल तर नाही करता आली, म्हणजे केस मोकळे नाही सोडता येणार आहे. सो मी असा ना बो लावलाय, जो की अमरावतीहून आणला होता आणि फर्स्ट टाइम मी आज लावलाय. चला आता भजी बनवायची आहे आणि थोडासा प्लॅटफॉर्म साफ करते. 6:45चा टाइम दिला होता, बरोबर 6:45 झाले. 5-10 मिनिटांनी सगळ्याजणी येतीलच. माझ्या किटीसाठी मी तर एफर्ट घेतलेच ड्रेस कोडसाठी, पण बाकीच्यांनी पण घेतले. आल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. सगळ्याजणी आल्या, थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या आणि म्हटलं चला मस्त पावसाचं वातावरण आहे तर गरमागरम भजी झाली पाहिजे म्हणून. चार और 5 का ग्रुप बनाओ. तुम लोग कितने लोग ब्लैक ऐसा नहीं है ना? ब्लैक हाँ करना क्या है पहले वो बताओ. इसके ऊपर बाकी टीम से लेके नहीं हाँ तुम 4, ये लोग 5. अभी तुम लोग ग्रुप हो, लेकिन तुम ही एक दूसरे के अपोज में हो. ये क्या है? पहला रोना फर्स्ट प्राइज। ओ ऐसा है क्या? अभी ट्यूब पे हम लोग कोई पॉइंट्स नहीं उसको अकेले को मिला हाँ चिताली ने बोला ये भी पहले समझ में नहीं, ये बोली तब मैं रिलेट कर पाई. अभी आई बहुत इजी था, बहुत इजी था। सेकंड है बनाओ मेरी यात्रा, ये चारों के लिए. मैं कोई ओ नाइस, मैं ब्रिज तक देने पर. बच्चे हैं थोड़ी सी तुम लोग के लिए हवाई भारत, ओ गुड आइडिया. लाल सांड, मैं बोली ओके. अभी मैं 3 लोग बाकी लोग चलो. चेहरा किताब, फेसबुक मैंने बताया फेस मैंने बोल दिया। आपकी टीम है, आप देख लो. नहीं इसलिए तुमको भी देखना है. कौन क्या हो गया? गरम तारा, मैंने बात बोला इससे जीवन लड़का, जीवन साथी बॉय जीवन लड़का तो जीवन साथी भी होता है यार पार्टनर ये हम लोग के लिए. तुम नली, यूट्यूब कितने हुए वो नहीं पता है। ये भी लड़के जंगली पत्थर, फॉरेस्ट Forest. अरे अरे क्यों बोल रहे हो? That's not something wrong. जंगली पत्थर, फॉरेस्ट ये माइनस में है, ये माइनस तू बताई तो तुम्हें पागल नहीं हूँ, तो तुम्हें बताई. नहीं है मायरा नहीं, लिंबू टिम्बू प्लीज पास आओ, पास आओ, कोई भी मत बोलना. क्लोज अप. ठीक है. नेक्स्ट बूढ़ा साधु, ओल्ड मॉम. ओ माय गॉड प्रीति है क्या? ऐसे कैसे? क्या बात है? 5 तारा, ए मैंने बोला फाइव सबका है. वन मंथ. माइनस क्या ही हो? जीरो और गॉन गॉन डेड डेड रॉन्ग. रेडियस, इससे क्या होगा? लकड़ी की धरती, उड़ान लास्ट बस बस खत्म मी जिंकली. एक हेलो क्या बोल रही है? ड्रिंक नहीं करेगा. पता नहीं क्या करेगा. आगे बोल रहे थे पार्टी करेगा, तो बोल रहे थे मैं चपाती खाऊं.
कैसा बना? बहुत अच्छा ना झूठ ये ये झूठ लग रहा है. खाया भी नहीं फिर भी बोलते हैं आई लाइक दिस फर्स्ट आवडलं तुला? इसने फर्स्ट टाइम खाया है और उसको अच्छा लगा है. अच्छा ग्रेवी वाला मंचुरियन त्यानंतर आम्ही फोटोज काढले, रील्स केल्या, जे की सगळं तुम्हाला इन्स्टावर बघायला मिळेल. मी इथे ID मेन्शन करते, तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर नक्की करा. बाकी आज सगळ्यांनी एफर्ट घेतले होते कारण सगळ्यांनी ऑनलाईन स्कर्ट ऑर्डर केलेले आहे स्पेशल किट्टीसाठी आणि हा फर्स्ट टाईम एवढा एफर्ट होता स्पेशली ड्रेस कोडसाठी. बाकी मी सगळ्या स्कर्टची लिंक आहे ती टॅग करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा कोणता कोणता स्कर्ट आवडतो, इथे बरेचसे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळत आहेत. मस्त अशी किट्टी पार्टी सगळ्यांनी एन्जॉय केली, सगळ्यांना खूप खूप मजा आली आणि आपल्याला तेच पाहिजे असतं. ज्याच्या घरची किट्टी आहे स्पेशली त्याला असं वाटतं की सगळ्यांनी फूड एन्जॉय केलं पाहिजे, पार्टी एन्जॉय केली पाहिजे. सगळ्यांना मी बनवलेलं सगळं आवडलं. केक जळला होता पण वरचा पोर्शन खालची लेअर मी सगळं काढलं आणि फक्त मधला पोर्शन राहिला होता पण तोही खूप टेस्टी लागत होता. छान वाटतं मला पण, म्हणजे जेव्हा सगळं छान होतं तेव्हा जे एफर्ट घेतलेले असतात ना ते असं वाटतं की हां म्हणजे झालं आहे सगळं व्यवस्थित. आता थोडंसं हे आवरायचं आहे, बाकी इथे पण सगळं असं चेअर वगैरे सगळं इथे आहे ते सगळं आवरून घेते. आणि आज रियांशकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, तो टॅब बघतोय केव्हाचा, त्याच्या मित्रासोबत बघितला आणि थोडंसंच खाल्लं मी. आता जरा खाऊन घेते. किचन प्लॅटफॉर्मवर पण जरा पसारा दिसतोय, सगळं आवरायचं आहे. पण मला असं वाटतं की आय डोंट नो, बऱ्याच जणांना माझं बघून ना म्हणजे आमच्या सगळ्यांचं बघून असं वाटतं की किट्टी चालू करावी. तर तुम्ही सोसायटीमध्ये किंवा कुठेही राहत असाल तर 10 जणी नाही मिळाला तरी चालतील. आपल्या 4 जणींमध्ये जे काही होत असेल प्लॅनिंग किंवा मग असं ग्रुपमध्ये काही मिळून करता येत असेल तर खरंच करा. याची खरंच खूप गरज असते. गेम्स खेळल्या जातात किंवा गप्पा गोष्टी होतात. छान वाटतं एकमेकांशी जेव्हा आपण सगळेजण भेटतो. आणि बरेच जण आता बाकीच्या देशात नाही पण जसं की कोणी हैदराबादमध्ये, बँगलोरमध्ये, कोणी इकडे तिकडे राहतं ना असं दिल्लीमध्ये, तर त्यांना असं वाटतं की आपल्या मराठी कम्युनिटी किंवा मग आपली लोकच मिळत नाही आहे. तर असं काही गरजेचं नाही आहे. आम्ही पण ना सगळ्याजणी ग्रुपमध्ये आहेत. सगळ्या मराठी नाही आहे, कोणी आसामी आहे, कोणी गुजराती आहे, कोणी राजस्थानी आहे, कोणी पंजाबी आहे, महाराष्ट्रीयन आहेत. पण आम्ही असं काहीच, बापरे पावसाने जोर धरला आहे. आता जरा पावसाचं परत चालू झालं आहे, जोरात चालू झाला आहे. फक्त उद्याच्या दिवशी शाळेला सुट्टी नको. उद्या भर पावसात मी सोडायला तयार आहे कारण घरी राहून ना नीट अभ्यास होत ना आपलाच वेळ असाच जातो. आणि मला असं वाटलं होतं की खूप काही करायचं आहे पण काय माहिती मी आज काय शूट केलं आणि ते सगळं खाण्यापिण्याचंच झालं की काय. पण छान झालं. बाकी सांगत होते मी आता तुम्हाला की असं काहीच नाही आहे की फक्त मराठी कम्युनिटीज पाहिजे. सगळ्याजणी मिक्स झाल्या ना की काय मराठी हिंदी असं काही नसतं, फक्त एन्जॉय करायचं असतं. आणि गेम्स मी डिसाईड केले होते, त्यापैकी फक्त 1-2 गेम खेळले. गिफ्ट बघा तसेच आहे, एक गिफ्ट फक्त ऐश्वर्याला दिलं, बाकीचं तसंच आहे. पण मजा आली सगळ्यांना आणि तेच मला पाहिजे होतं. आता चला सगळं आवरते आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि मी एवढंच म्हणेल शेवटी की शक्य होत असेल तर तुमच्या आसपासच्या मैत्रिणींना विचारा आणि चालू करा पटपट. बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चलो बाय बाय.